मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबी आत्या सर्व काही आवरून ठेवते आणि बोलते, हा विषय आता इथेच संपला आहे. माझ्या आणि भास्करच्या लग्नाबद्दल कोणीही काहीच बोलणार नाही. तेव्हा माई बोलते, असं बोलू नका, दीपालीला बरं वाटल्यावर भास्कर पुन्हा येईल. परंतु बाबी आत्या सांगते, मी तिकडे मंडपात त्याची वाट पाहत राहिले. नंतर आपण घरात आलो. मी नवरीच्या वेशात त्याची खूप वाट पाहिली. तो आला का नाही हे लग्न त्यानेच मोडलं आहे, कारण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. परंतु आता भास्करची वाट पाहण्याची माझी मर्यादा संपली आहे. तेव्हा बाबी आत्या बोलते, तुमचं लग्न झालंय, फक्त मंगळसूत्र घालायचं बाकी आहे. तेव्हा बाबी आत्याला अपर्णा आणि माई समजावून सांगत असतात की यामध्ये भास्करचा काही एक दोष नाही. परंतु बाबी आत्या ऐकायला तयार नसतात. त्या बोलतात की जसं मला लोकांचे आशीर्वाद नको तसंच त्या बिचारी ओवी आणि त्या दीपालीचा मला तिरस्कार पण नको. बाबी आत्या पुन्हा बोलू लागतात की माझ्या नशिबात लग्न हा विषयच नसेल आणि आता ते मला नको पण आहे. जोपर्यंत नवरा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत त्यांच्या नात्याला काहीच अर्थ नसतो. मी भास्करची कोणीही नाही. तेव्हा माई विचारतात, भास्कर परत आला तर? परंतु बाबी आत्या काहीच बोलत नाही आणि मी त्याच्याबरोबर लग्न करणार नाही असं सांगतात. तेव्हा अपर्णा बाबी आत्याला समजावते आणि बोलते, सुख आपणहून तुमच्याकडे चालत आलं आहे, मी ते असं धुडकावून लावू नका. माई पण बाबी आत्याला समजावत असतात. परंतु बाबी आत्या बोलते, उद्या लोक काय बोलतील, मला त्यांची सहानुभूती नको आहे. बाबी आत्यांना लोकांची खूप भीती वाटत असते की भास्करने पुन्हा माझ्याबरोबर लग्न केलं तर लोक काय काय बोलतील, आमच्यावर संशय घेतील आणि भास्करचं जगणंही मुश्किल करून टाकतील. तेव्हा सुवर्णा बोलते, प्रत्येक वेळेस लोक काय बोलतील याचा विचार करायचा नाही. तुम्हाला हवा तो निर्णय घ्या, आम्ही काहीच बोलणार नाही. मोठे दादाही तुमच्या निर्णयाशी सहमत असतील. तेव्हा बाबी आत्या त्यांचा निर्णय सांगतात की आता भास्कर जरी आला ना, मी त्याच्याशी लग्न करणार नाही. मी स्पष्टपणे या लग्नाला नकार देणार आहे. आज प्रश्न माझ्या आत्मसन्मानाचा आहे. भास्करने माझ्याशी लग्न केलं काय आणि भास्करने दीपालीकडे पाठ फिरवली काय? दोन्हीही गोष्टी सारख्याच आहेत, कारण दोन्ही परिस्थितीत धक्का माझ्याच आत्मसन्मानासमोर लागतो. म्हणूनच मी हे लग्न मोडत आहे. तेव्हा माई बाबी आत्याला समजावू लागतात, परंतु बाबी आत्या ऐकत नाही. बाबी आत्या बोलत असते, मी भास्करला आधी खूप वेळा सांगितलं होतं की दीपालीशी तू अगोदर या बाबतीत बोलून घे, परंतु त्याने माझं काहीही ऐकलं नाही. तेव्हा सुवर्णा चिडून बोलते. तेव्हा बाबी आत्या सांगू लागतात की खरंच भास्करने परत येऊन माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असतं तर मी त्याचा हात पकडून तिकडे गेले असते. दीपालीच्या उशाला बसून दिवस रात्र तिची सेवा पण केली असती. परंतु भास्करला माझी पर्वाच नाही. माई बोलते, भास्करला कोणी काही समजूनच घेत नाही. तेव्हा बाबी आत्या बोलते, माई तुला काय मला आयुष्यभर स्वतःच्या नजरेतून उतरलेलं पाहायचं आहे का? मी खूप मनापासून भास्करवर प्रेम केलं आहे आणि भास्कर दीपालीमध्ये काही नकळत असतं तर त्याने परत यायला इतके वर्ष का लावले असते? ज्यावेळी भास्कर परत आला त्यावेळी त्याने त्याचा सर्व भूतकाळ सांगितला ना, तेव्हा क्षणभर तो माझ्या नजरेने खूप मोठा झाला. पण आज त्याने जे काही केलं आहे त्यासाठी मी माझ्या नजरेतून पुरती उतरून जाणार आहे. हा माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. तेवढ्यातच शशांक आणि अप्पू तेथे येतात. शशांक बोलतो, तू तुझा निर्णय घे, घरातला प्रत्येकजण तुझ्या निर्णयाचा आदरच करेल. तेव्हा अप्पू बोलते, बाबी आत्या तू रडू नकोस, रडायला लागल्यावर मला पण रडायला येतं. तेव्हा बाबी आत्या बोलते, मी रडत नाही. तेव्हा अप्पू बाबी आत्याला समजावते आणि जवळ घेते. तर दुसऱ्या दिवशी बाबी आत्या लवकर उठत नाही म्हणून सर्वजण बाहेरून आवाज देत असतात. तर माई बोलते, आपण बाबी आत्याची पत्रिका दाखवून घेऊ. तर सुवर्णा बोलते, याची काही एक गरज नाही आणि पुन्हा सर्वजण बाबी आत्याला आवाज देतात. शशांक आवाज द्यायला जातो तेव्हा अप्पू त्याला थांबवते आणि विठू बाबाची पेटी घेऊन येते. तेव्हा शशांक बोलतो, अप्पू तू अजिबात गाणं गायचं नाही. परंतु अप्पू आणि विठूदादा ऐकत नाही. तेव्हा अप्पू गाणं म्हणू लागते आणि उठी उठी गोपाळा असं दोघेही गाणं म्हणत असतात. अप्पू खूपच बेसूर आवाजात गात असते. त्यांच्या आवाजाने बाबी आत्याला जाग येते. तेव्हा बाहेर सर्वांना त्यांच्या गाण्याचा त्रास होत असतो. तेव्हा बाबी आत्या लगेच बाहेर उठून येते आणि सकाळ सकाळी का गाताय असं विचारते. मग सर्वजण खोलीत जातात. बाबी आत्या सांगते, काल खूप दमायला झालं होतं म्हणून मी शांतपणे झोपले होते. अप्पू बोलते, मला माहीत होतं की बाबी आत्या काही करून घेणार नाही आणि उगीच तुम्ही त्यांची झोप पण मोडली आहे.
तेव्हा माई सर्वांना सांगते की मी बाबी वंसनजवळ थोडा वेळ थांबते. तेव्हा विठू भाऊजी तिला सारखेच आवाज देत राहतील. तेव्हा विठू दादाही माईबरोबर थांबण्यासाठी तेथे तयार होतात. तर सुवर्णा बोलते, ते नको, गाणं ऐकून त्यांचे कान बधीर होतील. लग्नापेक्षा गाण्याने जास्त डिप्रेशनमधील माझ्या बाबीवंश जातील. असं बोलून ती बोलते, जबाबदारी अप्पूवर ही सोपवायची. तेव्हा शशांक बोलतो, ती आत्याचं डोकं बधीर करेल, हवं तर करून पहा. तेव्हा अमेय बोलतो, शशांक चालेल ना तुला, काही घरातल्या घरात अप्पूला मिस करत राहशील. तेव्हा सर्वजण पुन्हा हसू लागतात. तर कुकी बोलतो, अप्पू या घरातलं चैतन्य आहे. तेव्हा अप्पू बोलते, ठरलं तर आता मीच माझ्या बाबी आत्याबरोबर थांबणार. तेव्हा सर्वजण हो बोलतात. काही वेळाने कुकी, अप्पू, शशांक दीपालीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातात. तेव्हा सुमी त्यांची चौकशी करते. अप्पू बोलते, इतक्या प्रेमाने बोलायची काय गरज आहे. दीपाली बोलते, सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे. तेव्हा अप्पू बोलते, तुम्ही असं का वागले, मला अगोदर उत्तर पाहिजे. लग्नाच्या दिवशी सुसाईड का केलं. तेव्हा दीपाली अप्पूच्या ह्या प्रश्नावर तिच्याकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागात आपण पाहणार आहोत, अप्पू तिचं सर्व सामान बाबी आत्याच्या खोलीत घेऊन जाते. तेव्हा शशांक विचारतो, अजून काही राहिलं आहे का. अप्पू बोलते, नाही, मला लागते ते सर्व मी घेतलं आहे. तेव्हा शशांक बोलतो, म्हणजे माझी गरज तुला नाही ना. तेव्हा शशांकचं काही न ऐकता अप्पू पुन्हा जायला निघते. शशांक बोलतो, म्हणजे माझी गरज आता तुला राहिली नाही ना. तेवढ्यात अप्पू तेथून निघते आणि परत थांबते. तेव्हा शशांक बोलतो, टेडी हवा का, रोज रात्री इथे येऊन तू झोपत जा. तेव्हा अप्पू शशांककडे पाहतच राहते. तर मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.